महसूल विभागामार्फत बरेच चांगले निर्णय घेण्यात आलेत। ई उतारा असेल किंवा तुकडाबंदी कायदा उठवण्यात आली आहे, पण गरिबांच्या दृष्टीने सर्वसामान्यांच्या दृष्टीने वन विभागाकडून जी काही वनपट्टे दिले गेलेत तर त्यावरती हा वनपट्टाधारक हा भोगवटादार 2 आहे, तर तो भोगवटादार 1 झाला पाहिजे, म्हणजे तो मूळ मालक झाला पाहिजे। त्याचबरोबर हे जे काही वनपट्टे दिले गेलेत तर याच्यावरती पोटखराबा लागलाय। त्या काळात ते पिकायोग्य नव्हते, पण आता पिकायोग्य झाले तर ते पीक योग्य दाखवले गेले पाहिजे, तो पोटखराबा बाजूला केला पाहिजे, जेणेकरून सरकारचे जे काही लाभ आहेत, आज हे जे वनपट्टे कसताय ह्या शेतकऱ्यांना तिथला जो काही बाकीच्यांना कर्जमाफी झाली, बाकीच्या योजना यायला लागल्या, तर त्या कुठल्याच योजना विहिरीपासून तर कुठल्याच योजना त्या वनपट्ट्यावर घेता येत नाही। तर मला वाटतंय तसं जर भोगवटादार सदरी 1 झाले, मूळ मालक झाले ते, आणि पोटखराबा काढून पिकायोग्य जमीन लागली तर त्या शेतकऱ्यांना खूप सारी मदत होऊ शकेल।